नवीन चॅनल स्टार्ट करण्यामागचा उद्देश काय होता, मी एवढं मोठं चॅनल सोडून या चॅनलवर का व्ह्यूअर्सला माहिती नाहीये की मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राजक्ता या चॅनलवर. तर आज थोडीशी तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे सकाळपासून असं वाटत होतं की जरा झोपावं. थोड्या वेळ जरा झोपले होते. रात्री अचानक माहिती नाही जरा वॉमिटिंग स्टार्ट झाली आणि वीकनेस आल्यासारखा झाला. सकाळी मुलांसाठी डबा वगैरे बनवून ठेवला, भाजी वगैरे करून ठेवली, चपात्या बनवल्या आणि जरा घरातलं आवरून थोड्या वेळ पडले होते. आता मुलांची शाळेत जायची वेळ झालेली आहे. शौर्याने ऑलमोस्ट सियाचं सगळं आवरलेलं आहे. तर थोडंसं डबा वगैरे भरायचं राहिलंय ते मी भरते, कारण सिया काय ऐकत नाही दादाचं. तर त्यांना सोडून येते आणि आज आम्ही कालच रात्री ठरवलं होतं दोघांनी की डाएट करायचं आणि मी आज सडनली आजारी पडले, काहीच माहिती नाही कशामुळे. मे बी तर मी दुपारी मासे खाल्लेले होते आणि रात्री मी दूध पिले, त्यामुळे मे बी मला त्रास झाला आणि थोडंसं बाहेर पण खाऊन आले होते, त्यामुळे फूड पॉयझनिंग झालं असेल. तर थोडीशी आरामाची गरज आहे. तर सकाळपासून तर आज काही खाल्लेलं नाही आहे, त्यांना डबा बनवून दिला आहे. आता बघू, थोडंसं मला त्रास होतो आहे आणखी नाही, तर थोड्या वेळाने खाते. परंतु आमचं डाएट कंटिन्यू असणार आहे आणि चॅलेंजसुद्धा ॲज इट इज असणार आहे. तर चला आता मुलांना सोडून येते, उशीर झाला आहे आणि मग तुमच्याशी बोलते. हे गाईज, वेलकम बॅक. सो मुलं शाळेत गेलेले आहेत आणि अजूनही मला बरं वाटत नाही आहे फारसं. तर डोकं वगैरे जाम झालं आहे आणि म्हणून मी एक ज्यूस आणला होता. सो ज्यूस पिते आणि मी आत्ता जस्ट व्हिडिओ अपलोड करत होते माझा, कारण काल रात्री अपलोड करायचा राहून गेला. तर तो व्हिडिओ अपलोड करता करता मी बघितलं की माझ्या मुलांनी आज सकाळी काहीतरी व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत. तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मी बहुतेक एकदा झोपलेली होते तेव्हा त्यांनी व्हिडिओ केला आणि एकदा आंघोळ करत होते, आंघोळीला गेले होते तेव्हा त्या दोघांनी काहीतरी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर नक्कीच मी ती क्लिप तुमच्यासोबत शेअर करेल. तर आज शाळेत जाताना शौर्यानी सगळं सियाची हेल्प केली, म्हणजे पूर्ण तिला कपडे वगैरे घालून तिचं सगळं आवरून दिलं. आणि सिया थोडी हट्टी आहे, लवकर ऐकत नाही. परंतु बऱ्याच वेळा जेव्हा मला गडबड होते सकाळची किंवा आवरायला उशीर होतो तेव्हा शौर्य मला खूप हेल्प करत असतो आणि आजही त्यांनी ती केली. तो मला खूप वेळा विचारत होता, मम्मी तुला बरं वाटतंय का? तर फार काही नाही, रात्री जरा थोडंसं वॉमिटिंग वगैरे झाल्यामुळे जरा पोट पण दुखत होतं. आणि जसं की मी कालच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलं की मी बाहेरसुद्धा खाल्लं होतं, दुपारी पण फिश खाल्ले होते. आणि एक गोष्ट मी चुकीची केली ती म्हणजे मी रात्री झोपताना दूध पिले. सो माझ्या लक्षात नाही आलं की मी आज सकाळी मासे खाल्ले, तर आता दूध नाही प्यायला पाहिजे. तर ते दूध पिल्यामुळे मे बी मला थोडासा फूड पॉयझनिंगचा त्रास झाला आणि त्यामुळेच रात्री थोडंसं वॉमिटिंग वगैरे झालं आणि त्यामुळे आता थोडंसं डोकं जाम आहे. जरा झोपेची गरज आहे, तर थोडासा आराम करते गोळ्या घेऊन आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर चला, आज चॅलेंजचा पहिला दिवस आहे. अजून तरी मी काही खाल्लेलं नाही आहे, कारण माझी इच्छाच आज उडाली आहे. म्हणजे मला अक्षरशः ते वास घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही, कारण किचनमध्ये मी आज सकाळी स्वयंपाक कसा केला हे माझं मला माहिती आहे. कसा तरी उठून 10 वेळा मी बसायचे खाली, कारण मला ना त्या तेलकट वासाने, गोड वासाने थोडंसं त्रास व्हायला लागला होता, कारण काल जरा जास्त खाल्लं गेलं असं मला वाटतंय. तर ते गोड आणि तळलेलं घरात असल्यामुळे त्याच्या वासाने मला आणखीन कसं तरी व्हायला लागलं. तर पटापट भाजी बनवली, चपाती बनवल्या 5-6 आणि थोडासा आराम केला नंतर, आणि त्यानंतर आवरून मुलांना शाळेत सोडून आले आणि आता जस्ट फक्त ज्यूस घेते, कारण मला अजिबात काही खायची इच्छा नाही आहे. थोडीशी आरामाची गरज आहे, तेवढा करते आणि तुम्हाला भेटते. तर आपण आजारी पडतो तेव्हा जर घरात दुसरी व्यक्ती असेल, म्हणजे आपल्या सासूबाई असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, तर थोडासा मदतीचा हात मिळतो. परंतु अशा वेळेस काहीही ऑप्शन नसतो, कारण मिस्टर म्हणत होते मला डबा देऊ नको, परंतु मुलांना डबा तर द्यायचाच असतो आणि त्यामुळे मग त्यांना 2 चपात्या लाटायला काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे सगळ्यांचाच बनवला. आणि आता थोडासा ज्यूस पिऊन गोळी घेते आणि झोपते, म्हणजे बरं वाटेल. म्हणजे नेक्स्ट जे चॅलेंज आहे ते आपल्याला करता येईल आणि ते करायचंच आहे. बघूयात. ते म्हणतात तुझं वजन होत नाही कमी, म्हणजे होतं पण मी करतच नाही. मी एवढी फूडी आहे ना, माझ्या समोर पदार्थ आले की मी सगळं विसरून जाते की मी डाएट करते, मी काय करते. पण जास्त खाणं काल मला भवलं थोडंसं. तर चला, ज्यूस पिते आणि थोडी झोप काढते. भेटायला थोड्या वेळात. प्लीज वेलकम बॅक. सो आता संध्याकाळ झालेली आहे, मुलं घरी आलेत आणि आता थोडंसं ओके मी फील करते आहे, कारण सकाळी खूपच त्रास होत होता. भयंकर माझं पोट पण दुखत होतं, त्यानंतर काही खायची इच्छा होत नव्हती. तर आता थोडंसं संध्याकाळी जरा कोरा चहा वगैरे घेतला
एक केळी खाल्ली आणि आता आय एम फिलिंग बेटर नाव. सो आता एकदम छान वाटतंय आणि आज काही शूट करू शकले नाही, परंतु आता बोलण्याची इच्छा आहे, काही काम करण्याची अजिबात इच्छा नाही आहे, परंतु काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर आपल्या बऱ्याचशा व्ह्युअर्सला माहिती नाही आहे की मी हे चॅनल नवीन स्टार्ट केलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी म्हटलं की चला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात की माझा हा यूट्यूबचा अनुभव कसा होता, नवीन चॅनल स्टार्ट करण्यामागचा उद्देश काय होता, मी एवढं मोठं चॅनल सोडून या चॅनलवर का आले आणि का ब्लॉगिंग करायला लागले, माझी जी केकची फॅकल्टी होती ती टोटली मी स्विच का केली. कारण मला बऱ्याचशा कमेंट येतात की तू केक करणं सोडलंस का प्राजक्ता, किंवा तू आता क्लासेस घेत नाहीस का, किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा मला मेसेजेस येतात. तर त्यांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी खास माझ्या यूट्यूब जर्नीला डेडिकेट करून तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर साधारणतः 3 वर्षापूर्वी माझं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं होतं आणि या 23 तारखेला त्याला 3 वर्ष कंप्लीट होती. तर जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता आणि योगायोगाने झालं असं की व्हिडिओजला रिस्पॉन्स खूप चांगला मिळू लागला. कारण मला केकच्या ऑर्डर्स असायच्या आणि मी केकच्या ऑर्डर ज्या घ्यायचे त्याचेच व्हिडिओ बनवायचे आणि ते अपलोड करायचे. परंतु एक गोष्ट तेव्हा खूप महत्त्वाची आणि कन्सिस्टंटली होत होती, ते म्हणजे व्हिडिओ माझे डेली मी अपलोड करायचे. भले मला दिवसातनं 3-4 केक कितीही ऑर्डर असू देत, परंतु तरीही ते सगळे केक करून माझी सिया तेव्हा 4 महिन्याची होती, सियाला बघून घरातली सगळी कामं करून मी डेली एक व्हिडिओ अपलोड करायचे. तेव्हा माझ्याकडे कामाला मेड वगैरे कुणीच नव्हतं आणि मी स्वतः आम्ही ज्या बंगल्यात राहायचो त्याचा व्हिडिओ मी माझ्या प्राजक्ता's किचनवर पण अपलोड केलेला आहे. तर एवढं मोठं घर सगळं आवरून मी डेली व्हिडिओ टाकायचे आणि कन्सिस्टंटली टाकायचे. आणि मला तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. कारण तुमचं म्हणणं म्हणजे बऱ्याच मला कमेंट यायचे की तुझं समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, तू खूप छान बोलते, एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगते. तर मी प्रोफेशनली ॲज अ टीचर असल्यामुळे मला या गोष्टी एकदम सोप्या वाटायच्या आणि मला खूप आनंद मिळू लागला की मी कुणाला काहीतरी शिकवते आणि ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवायचे त्या तुम्ही तुमच्या ऑर्डर्स थ्रू तुम्ही प्रोफेशनली या सगळ्या गोष्टी वापरू शकत होतात. आणि त्यामुळे छोट्या छोट्या ट्रिक्स असतील, छोटे छोटे जे अडचणी येतात होम बेकरला, त्या सगळ्या ग्रॅप करून मी एक एक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि खूप छान व्हिडिओला रिस्पॉन्स मिळाला. देवाच्या कृपेने पहिल्या 2 महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालं. त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी खूप खुश झाले. माझ्या बड्डेच्या दिवशी आय थिंक सो 26 जानेवारीलाच काहीतरी मॉनिटायझेशन झालेलं होतं. म्हणजे माझा क्रायटेरिया जो होता तो कंप्लीट झालेला होता, फक्त यूट्यूबकडून मेल वगैरे यायचा बाकी होता. सो खूप छान वाटलं तेव्हा मला, खूप मी प्रयत्नसुद्धा केले. आणि त्यानंतर काही दिवसांनी असं झालं की जेव्हा चॅनल चांगलं चालायला लागलं, 50-60 हजार सबस्क्रायबर झाले, त्यानंतर मला खूप होम बेकर्सच्या रिक्वेस्ट यायला लागल्या की प्राजक्ता तू ना केकचे क्लासेस घे, कारण तुझं शिकवणं छान आहे. आणि माझं असं आहे की मी केकच्या फ्लेवरमध्ये खूप साऱ्या गोष्टी ट्राय करायचे आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी जर असे नवीन नवीन फ्लेवर ट्राय करणार असेल किंवा नवीन नवीन डिझाईन ज्या माझ्या डोक्यात आहे त्या जर मी तुमच्या पर्यंत क्लासच्या माध्यमातून जर पोहोचवल्या तर त्या तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगू शकते. कारण यूट्यूबवर असं होतं की खूप डिटेल व्हिडिओ टाकू शकत नाही आपण. अर्धा-पाऊण तासाचा जर व्हिडिओ टाकला तर कोणी बघत नाही. त्यामुळे मी एक क्लास डिझाईन करायचं ठरवलं. बेसिक टू डिझायनर हा माझा फर्स्ट क्लास होता आणि साधारणतः तो जो माझा फर्स्ट क्लास होता त्याला इतका छान रिस्पॉन्स आला. खूप लोकांनी त्यामध्ये एनरोल केलं, कारण तेव्हा ती गरज होती. केक सेलिंग करणं किंवा केक वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सेल करणं हे खूप लोकांना आवडत होतं आणि लोक होम बेकर्सकडून खूप सारे केकसुद्धा घेत होते. आणि त्यामुळे त्या क्लासला इतका छान रिस्पॉन्स आला. खूप जणांनी त्या क्लासमध्ये एनरोल केलं, त्यांना त्या गोष्टी सगळ्या समजल्या आणि तो माझा पहिला क्लास होता आणि तोही मी हिंदीमध्ये डिझाईन केला होता. तेव्हा मला फारशी हिंदीसुद्धा बोलता येत नव्हती, तर तरीही मी ठरवलं की हिंदीतून क्लास करायचा. कारण बरेचसे असे सबस्क्रायबर होते जे महाराष्ट्राच्या बाहेरचे पण होते आणि त्यांना सगळ्यांना लक्षात घेता मी असा विचार केला की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना हिंदी नॉर्मली समजते, कारण आपण सिरियल वगैरे बघतो किंवा आजूबाजूला इतर लोकांशी हिंदी बोलतो, तर समजण्या इतकी सोप्या भाषेत हिंदी मी तिथे मांडायचे.
आणि बाकीचे मग सबस्क्रायबर सुद्धा तो क्लास परचेस करू शकत होते. तर अशा पद्धतीने जेव्हा माझं लक्ष थोडंसं क्लासकडे वळालं तेव्हा माझं यूट्यूबकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं. कारण एकटीने क्लासेस सगळे करायचे, 15-15 केक एका क्लासमध्ये शिकवायचे, ते व्हिडिओ एडिट करायचे, अपलोड करायचे, क्लासचे ॲडमिशन्स घ्यायचे, त्यांना रिस्पॉन्स करायचा, त्यांच्या अडचणी सोडवायच्या, त्यानंतर यूट्यूबलाही वेगळे व्हिडिओ करायचे. असं त्या चॅनलवर थोडीशी कन्सिस्टन्सी बिघडली आणि तेवढ्यातच असं झालं की मी काही दिवसांसाठी गावाला गेले आणि तिकडे माझे सासरे आजारी होते, तिकडे जाऊन आलो 5-6 दिवस. तिथे नंतर व्हिडिओ पडले नाहीत. त्याच्यानंतर आल्यानंतर आमची ट्रान्सफर झाली. पुण्यामध्ये आम्हाला शिफ्ट व्हायचं होतं. मग सगळं पूर्ण पॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे तिथून माझी कन्सिस्टन्सी थोडीशी ब्रेक झाली. आणि पुण्यात आल्यानंतर नवीन होतो राहायला, ऑर्डर्स नसायच्या आणि मग घरी केक करून तरी किती खाणार असा प्रश्न पडायचा. कारण मी करायची व्हिडिओसाठी, परंतु घरी केक करून किती खाऊ असा प्रश्न पडायचा. त्यानंतर इथे येऊन सुद्धा मी खूप क्लासेस अनाऊन्स केले, त्याला सुद्धा भरभरून सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला. कारण माझी शिकवण्याची पद्धत खूप जणांना आवडत होती आणि माझा पहिलाच क्लास मी पुण्यामध्ये ठेवलेला होता आणि त्या पहिल्या क्लासला मला आठवतं साधारणतः 77-78 ॲडमिशन होते क्लासला. आणि खूप आनंद वाटला की आपल्यासाठी एवढ्या लांबून लांबून लोक क्लासेससाठी येतात, आपल्याकडून काहीतरी शिकायला येतात. आणि असेच त्या पद्धतीने मी मुंबईत घेतला, पुण्यामध्ये 2-3 क्लासेस घेतले, असे वेगवेगळे क्लासेस अरेंज केले. त्यानंतर थोडा केकचा जो फॅड आहे ना तो कमी होऊ लागला. म्हणजे आता सुद्धा केक होम बेकरकडून केक घेणं लोक प्रेफर करत नाही फारसं, कारण किमतीमध्ये खूप तफावत मिळते. कारण असं आहे की जेव्हा आपण होम बेकरकडून केक घेतो तेव्हा तो अर्धा किलो 350ला देतो. बाहेर घेतला तर तो 250-300 पर्यंत मिळून जातो. लोकांना हल्ली क्वालिटीपेक्षा त्याची किंमत किती आहे किंवा किती स्वस्त मिळतो आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि त्यामुळे होम बेकर कुठेतरी नाराज होऊ लागले, व्हिडिओ बघायचे बंद झाले, व्ह्यूज, माझी कन्सिस्टन्सी थोडी नसल्यामुळे व्ह्यूज पण चॅनलचे खूप डाऊन होऊ लागले. आणि मला खूप वाटायचं, मी खूप असे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत की तुम्हाला असे फ्लेवर कुठे बघायलाही मिळणार नाही. मी स्वतः नवीन नवीन फ्लेवर तयार करायचे, नवीन नवीन डिझाईन तयार करायचे आणि ते चॅनलवर अपलोड करायचे. असं वाटतं की मी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि क्वालिटीचे व्हिडिओ देण्याचा नेहमीच प्रयत्न केला, परंतु पाहिजे तसे व्ह्यू मिळत नसल्यामुळे कुठेतरी मनात एक खंत होती की आपण यार एवढं काहीतरी करतोय किंवा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय, तरीही रिस्पॉन्स चांगला येत नाहीये, व्हिडिओला व्ह्यूज होत नाहीयेत. आणि जेव्हा व्ह्यूज होत नाहीत व्हिडिओला तेव्हा एका यूट्यूबरचं म्हणजे आहे तो दुसरा यूट्यूबरच जाणू शकतो. आणि मेन म्हणजे 100K सबस्क्रायबर असताना, म्हणजे ऑलमोस्ट 94K सबस्क्रायबर माझा तिथे जे आहे ते तिथे एका ठिकाणी अडून बसले होते खूप दिवसांसाठी. तर एवढे 94,000 सबस्क्रायबर सुद्धा खूप आहेत माझ्यासाठी तरी, कारण इथपर्यंत जाणं हा खूप अवघड टप्पा आहे आणि त्यासाठी खूप सारे कष्ट मी घेतलेले पण आहेत. तर 94,000 सबस्क्रायबर असताना सुद्धा व्ह्यूज मात्र 1000, 1500, 2000 असे व्ह्यूज व्हायचे. आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं की आपण जे करतो आहे ते खरंच वर्थ आहे का, म्हणजे त्या गोष्टीतून खरंच आपल्याला आउटपुट मिळेल का पुढे जाऊन, असं वाटत होतं. आणि केक मी बघायला गेले तर खूप सारे होम बेकर्स मला कमेंट करतात की ताई आम्ही केकचा बिझनेस आता सोडून दिला, ऑर्डर्स मिळत नाही, 2-2 महिने 3-3 महिने ऑर्डर येत नाही आणि त्यामुळे आम्ही केकचा बिझनेस बंद करत आहोत. आणि मला असं वाटलं की मे बी त्यामुळे असं होत असेल की व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील, कारण होम बेकरच आता शेवटी बिझनेस सोडून देत आहेत म्हटल्यानंतर व्ह्यूज डाऊन झाले असतील. सो ती गोष्ट होती. पहिली म्हणजे माझं कन्सिस्टन्सी नव्हती राहिली, दुसरी म्हणजे होम बेकर्स थोडेसे नाराज झाल्यामुळे किंवा ऑर्डर्स मिळत नसल्यामुळे व्ह्यूज मे बी डाऊन झाले असतील. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मला रोज कुठला केक करावा किंवा ऑर्डर्स नसतानाही रोज घरामध्ये केक करणं आणि तेच केक मुलांना इतरत्र खायला देणं, मला एक असं कुठेतरी वाटू लागलं की सारखं सारखं गोड आणि सारखं सारखं मैदा खाणं हे माझ्या प्लस मुलांच्या दोघांच्याही तब्येतीवर परिणाम करणारा आहे. कारण केक जे आहेत आमच्या घरामध्ये सर्रास सगळ्यांना आवडतात. क्रीमचे केक आता आम्ही फार कमी खातो, परंतु जे कोणते केक मी स्लाइस केक वगैरे बनवायचे, जनरली मैद्याचे केक चांगले होतात त्यामुळे मी मैद्याचे दाखवण्याचा प्रयत्न करते, अधूनमधून थोडेसे हेल्दी वगैरे दाखवते. परंतु तरीही
सारखं सारखं त्या गोष्टी खाणंही चांगलं नाही, त्यामुळे मुलांच्या तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे मी कुठेतरी विचार केला की आता हे थोडंसं आपण थांबूया. इवन क्लासेसला सुद्धा, माझ्या सगळ्या क्लासेसला रिस्पॉन्स खूप छान आहे आणि क्लासेस बंद केलेले नाही आहेत, थोड्या दिवसासाठी मी थांबवले. कारण क्लासेस म्हटल्यानंतर मी स्वतः एकटी सगळ्या गोष्टी हँडल करते. मी पूर्ण 2-3 दिवस सलग शूटिंग करते आणि एकटी उभी राहते, एक क्लिनिंग करते, एकटी भांडी सुद्धा जेवढी दिवसभरात पडतात तेवढी सगळी मी स्वतः क्लीन करते आणि त्यामुळे माझं थोडीशी धावपळ जास्त होते, थकवा फार येतो आणि त्यामुळे असा विचार केला की थोडंसं थांबूयात. नक्कीच मी तुमच्यासाठी छान छान क्लासेस, ट्रेंडिंग गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येणारच आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की मी व्लॉगिंग चॅनलकडे डायरेक्ट का वळाले. तर मी बरंच यूट्यूबवर सर्च केल्यानंतर थोडंसं माझ्या असं लक्षात आलं की ब्लॉगिंग ही कॅटेगरी अशी आहे की त्यामध्ये लोक फार कनेक्ट होतात एकमेकांशी. म्हणजे रेसिपी कसं आपण पाहून तिथल्या तिथे सोडून देतो, परंतु ब्लॉगिंग ही अशी कॅटेगरी आहे ज्याला लोकांचं कनेक्शन, अटॅचमेंट खूप छान मिळते, लोकांचं प्रेम खूप छान मिळतं. आणि म्हणून मी विचार केला की चला आपण पण ब्लॉगिंग स्टार्ट करावी. ऑलरेडी माझं एक चॅनल होतं प्राजक्ताज लाईफस्टाईल म्हणून, परंतु त्या चॅनलवर पण खूप सारा गॅप पडल्यामुळे मी तिथेही असा विचार केला की नको, आता तोही चॅनल नको आणि हाही थोडासा लांब ठेवूयात, आपण एक नवीन चॅनल स्टार्ट करूयात. आणि त्यामुळे हे चॅनल मी स्टार्ट करत आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की माझ्या जुनं चॅनल आहे त्यावर जे 100K सबस्क्रायबर्स आहेत त्यांना जर खरंच इंटरेस्ट असेल किंवा त्यांची माझ्याशी काहीतरी अटॅचमेंट असेल तर नक्की माझ्या या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. केकचे व्हिडिओ मी अधूनमधून टाकतच असणार आहे, कारण ते माझं पॅशन आहे, त्या गोष्टी मी करतेच, त्यातलं नॉलेजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. परंतु ब्लॉगिंगच्या माध्यमातून शेअर करण्याचा विचार आहे. सो तुम्ही माझ्या नवीन चॅनलला नक्की व्हिजिट करा. मी डेली माझे व्हिडिओ, जे माझ्या ॲक्टिव्हिटीज असतात डेली, मी त्या तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि अशा प्रकारे हा जो माझा दुसऱ्या चॅनलचा प्रवास आहे तो मी सुरू केलेला आहे आणि बरेचसे व्हिडिओ मी अपलोडसुद्धा केलेले आहेत चॅनलवर. सो नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि आशा आहे की तुमच्या सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो मला खूप छान मिळेल. आणि यूट्यूब जर्नीबद्दल किंवा जर तुम्ही नवीन यूट्यूब स्टार्ट करणार असाल तर तुम्हाला काही टिप्स हव्या असतील किंवा असं वाटत असेल की काय केलं पाहिजे किंवा कशाच्या माध्यमातून ग्रो झालं पाहिजे, तर मी माझी जी जर्नी आहे त्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्कीच एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची इच्छा असेल तर शेअर करेलच. किंवा घरी बसल्या बसल्या एक लेडीज एखादं यूट्यूब चॅनल स्टार्ट करून खरंच अर्निंग स्टार्ट करू शकते, ह्या गोष्टी तुम्ही कशा सुरुवात कराल, कोणते विषय निवडाल किंवा कशा पद्धतीने पुढे जायचं, या सगळ्या गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आज थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून विचार केला की चला तुमचे काही क्वेश्चन्स होते जे मला नेहमी येत होते की का असं केलंस, का असं केलं, सो त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून मला तुमच्या मनाशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि जसं मी त्याही चॅनलवर सांगितलं होतं एका माझ्या की मला तुमच्या घरात यायचं आहे, तुमच्या घरात, तुमच्या मनात एक छोटंसं स्थान हवं आहे आणि त्यामुळेच मी हे चॅनल स्टार्ट केलेलं आहे. आय होप तुम्ही सुद्धा समजून घेताल आणि सपोर्ट करताल जसं त्या चॅनलवर केलेलं आहे. सो मी प्राजक्ता या चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला मी प्राजक्ता हे चॅनल दिसेल, सो त्यावर क्लिक करून नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची फार मोठी अपेक्षा आहे मला, सो नक्की सहकार्य करा. नवीन चॅनल मी स्टार्ट केलेला आहे त्यावर व्हिजिट करा, व्हिडिओ बघा कसे वाटतात, काही सजेशन्स असतील त्यासुद्धा सांगत जा. तर अशा प्रकारे मी माझा एक छान आणि नवीन प्रवास सुरू केलेला आहे. आज तब्येत बरी नव्हती त्यामुळे फार काही व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही, परंतु काही गोष्टी तुमच्याशी बोलले. तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.